जय शिवराय भावांनो. तर आज मी तुम्हाला डंबेल बनवायला शिकवणार आहे. चला तर मग कसे डंबेल बनवायच्यात काय हे सगळी माहिती तुम्हाला देतो मी. एक नंबर डंबेल आपण घरीच बनवू. चला भावांनो, सगळ्यात आधी तुम्हाला हे लेवलनं कापून घ्यायचंय. हे आपण आपल्या हँडसाठी बनवणार आहे, बायसेपसाठी, शोल्डरसाठी. तर ह्याच्यामध्ये मी लाईट वेट वापरणार आहे. ही जी भरणी इथून कापणार आहे बरोबर माप घेऊन. तर हे तुम्हाला मी दावतोच. सगळ्यात आधी काय करा, खिळा घ्या आणि त्याला इथं असं पॅक करा, जेणेकरून गोल गोल फिरणार नाही. आणि पॅक करून घेतो. चला अशा प्रकारे भावांनो तुम्हाला हे बसवून घ्यायच्यात, दोन खिळे दोन्हीकडे. चला तर मग भावांनो अशा प्रकारे करून घ्या. एक साईडचं केलं तरी चालतंय, आधी आम्ही दोन साईडचं केलं टाइमपास वरी. आता हे बरोबर बघा इथून कापणार आहे मी, माप घेतलंय दोन्हीचं माप बरोबर. ते कडलं पण हे कडलं पण घ्या, ती पण भरणी तिथूनच कापा. ओके, एक एक साईड आता बनवणार आहे आपण. मला दोन्ही साईड मी बनवून दाखवून, पण आज एक साईड बनवायची उद्या एक साईड बनवायची. कापतो आता. आम्ही बोलत नाही, आमचं काम बोलत. भावांनो आता सिमेंट घेतलेलं आहे. आता थोडी चुनखडी घ्यायची, मोठी खडी वापरायची नाही आपल्याला, चुनखडी वापरायची आणि वाळू वापरायची. चुनखडी म्हणजे बघा हो काही टेस्ट तुमच्या हिशोबाने घेऊ शकता, किती घ्यायची काय काय विषय. तुमची जेवढी क्वांटिटी तेवढं घ्या. थोडी वाळू घेऊ आता. हात कर ना शिव. भावांनो हे बघा असं घट्ट करून घ्या. ह्याच्यामध्ये आधी थोडा थोडा माल टाकून घ्या खाली. खाली चांगली जागा बघा, चढ उतार जागा करू नका. मला डंबेल जास्त बनवायचे, त्यासाठी आम्ही सिमेंट हे जास्त आणलेलं आहे. आता फुल भरायचं आहे आपल्याला. भावानं हे पूर्ण भरून घ्या असं, म्हणजे कमी जास्त वगैरे होणार नाही काय. आता हे टाका आतमध्ये, बरोबर एवढं माप राहिलं पाहिजे, कारण ही पण परत आपल्याला नंतर दुसऱ्यामध्ये टाकायचे. बरोबर मधात ठेवा. बरोबर मधात बसवलेलं आहे आम्ही. एक नंबर झालेलं आहे. एक 24 तास ठेवावं लागेल, म्हणजे एक दिवस. उद्यानंतर आपण ह्याला खोलू, वरचं बाकीचं उद्या करू. तर आता आम्ही सगळे खालचे बनवून घेतो. ओके, आणि तुम्हाला सांगितलं चुनखडी वापरा आणि वाळू वापरा आणि सिमेंट वापरा. मोठी खडी वापरू नका, सूप पण तसाच म्हणते. मोठी खडी वापरल्यानंतर फुटतो असं सूपचं म्हणणं आहे. ह्याच्या आधी आम्ही बनवले होते पण फुटले होते. तर ह्याची प्रोसेस भरपूर लांब, थोडा व्हिडिओ मोठा होईल, पण व्हिडिओ बघितला की डंबेल बनवायला शिकलेच म्हणून समजा, विषयच नाही. केला चालू व्हिडिओ मध्ये नका, सिनेमॅटिक. भावांनो हे बघा, हे दुसऱ्या दिवशी असं झालेलं आहे आता आपलं. आता आपण ह्याला वरी मी खिळे लावून घेतल्यात, तुम्ही पण लावून घ्या. आता आपण दुसरा पार्ट बनवू त्याचा. सकाळी दुसऱ्या दिवशी, काल मी 5 वाजता बनवलं होतं, आज सकाळी 9 वाजल्यात बनवू आता आपण. तर चला मग. एक नंबर झालेले आज आपली, हालत वगैरे काय नाही. हे बघा भावांनो, मी सगळे डंबेल भरून लावून घेतलेले आहेत. एक नंबर असे पोझिशनमध्ये. तुम्हाला पण असेच लावून घ्यायच्यात, जेणेकरून ते हलणार नाहीत किंवा वाकडे होणार नाहीत. त्याला कशाचा सपोर्ट लावायचा आहे. ओके, तर भावांनो आपलं 70% काम झालेलं आहे इथं. आता हे जे फायबर आहे त्याच्यावरती, ते आता आपण मी काढून घेणार आहे. चला तर मग. हलत नाही काय नाही, एकदम फिट. प्रॉपर ग्रिप बघा त्याची. भावांनो आता आपण काढणार आहे ते डंबेलच्या वरचं नाही का. तर मी काढायला लागलो किती दिवसात माहिती आहे तुम्हाला, म्हणजे 2 दिवसानंतर.
2 दिवसानंतर मी काढायला लागलोय ते. हो का हे डंबेल. सगळ्या डंबेलचं मी काढून घेतलेलं आहे. 1 नंबर निघलेला आहे, बघू शकता तुम्ही. भावांनो, अर्ध्या तासाच्या कष्टानंतर हे निघले. अर्धा तास लागला काढायला. म्हणजे 1 नंबर झाले बघा. आणि हे बघा, हे 4-5 दिवस मी पाणी घातले आता ह्याला. आणि ह्याच्यातले 2 मी वापराय पण नेल्यात. 4-5 दिवस पाणी घातल्यानंतर भावांनो तुम्ही ह्याला वापरू शकता आणि ह्याला कलर पण देऊ शकता. कलर दिल्यानंतर आणखीन चांगलं दिसेल आणि चांगलं वाटेल. ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद. तरच आपला ब्लॉग संपलेला आहे.